मोक्ष मार्ग प्रवास आचार्य नदीने दिलेला ग्रंथ आहे. संवादिकार उदे गुरु धर्मका प्रतिशे निष्ठा देवादिपदे ओ वैष्णिता तजति नको साचे स्वजो यह हित देश कृपा. ज्याला आपल्याला करायचं आहे त्या जीवनात सगळ्यात पहिलं कार्य खऱ्या देवशास्त्री गुरुची ओळख करणं हे आहे. पहिलं 1 नंबर मिथ्यात्वाचा अभाव करून खऱ्या देवशास्त्री गुरुची ओळख करणं हे त्याच्या सुखाचं पहिलं कारण आहे. त्यामध्ये गुरुचं निरूपण करत असताना शास्त्रामध्ये जे आधार आलेले आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत ते आपण पाहतो. नंबर 183 तथा दिगंबर ग्रंथों में भी इस सिद्धांत पोषक वचन है. स्वयंवर ग्रंथाचे तर दिले, अन्य ग्रंथामधून देखील जिथं परिग्रह वगैरे ते बाळगतात त्यांना देखील त्याचा निषेध केलेला आहे. दिगंबर ग्रंथामध्ये तर असणारच असणार. दिगंबर ग्रंथामध्ये देखील अशा श्रद्धानाचं पोषक वचन आहे. वहाँ श्री कुंदाचार्य शिव पाहुर ने ऐसा कहा है. संतनमूलो धम्मो वहितो जिणवरे विस्ताणं संसोण सकटने दर्शनहीनो नवन्वितो. दर्शन पाहुरची गाथा आहे. दर्शनमूलो धम्मो सम्यक दर्शन हे धर्माचं मूळ आहे. मुळाशिवाय वृक्षाची कल्पना होऊ शकत नाही. मूळ असेल तर वृक्ष, बिगर मुळाचे वृक्ष कुठं पाहिलेच काय. मुळाशिवाय वृक्ष असू शकत नाही. तसंच मुळाशिवाय धर्म असू शकत नाही. आणि धर्माचं मूळ सम्यक दर्शन आहे. दर्शन मूलो धम्मो चारित्तम खलु धम्मो. किती महत्त्वपूर्ण दोन्ही सूत्र दिलेले आहेत. सम्यक दर्शन हे धर्माचं मूळ आहे आणि चारित्र्य खरोखर धर्म आहे. परंतु यासाठी धर्मरूपी वृक्ष उगवायचा असेल तर त्याचं मूळ सम्यक दर्शन खऱ्या देवशास्त्र गुरुचं श्रद्धान आत्मश्रद्धान आत्मज्ञान असणं आवश्यक आहे. आपलं आत्मज्ञान झाल्याशिवाय सम्यक दर्शन प्राप्त होत नाही आणि ते होण्यामध्ये देवशास्त्र गुरु निमित्त आहे. दंसन मूलो धम्मो वैष्ठव जिणवरे हिंसिष्टान असा उपदेश कोणी दिला. जिणवरे हिंद ऋषभदेवाने आपल्या शिष्यांना, जिनेंद्र भगवंताने आपल्या शिष्यांना अशा प्रकारचा उपदेश दिलेला आहे की त्या ठिकाणी सम्यक दर्शन हे धर्माचं मूळ आहे. मुळाशिवाय वृक्ष असू शकत नाही. मूळ नसेल आणि धर्म प्राप्त होईल कदापि संभव नाही. रस नियम संयम सम्यक दर्शन नसेल तर कसं होऊ शकेल. पहिले सम्यक दर्शन प्राप्त करा. जितका पुरुषार्थ हा व्रत नियम पालन करण्यामध्ये लावतो त्याच्यापेक्षा अधिक पुरुषार्थ सम्यक दर्शन प्राप्त करण्यामध्ये केलेला. एक गोष्ट लक्षात, जर संसाराचा अभाव करायचा असेल याचा अर्थ सम्यक संयम पाळू नका असं नाही. जेवढा पुरुषार्थ त्याच्यामध्ये लावत आलेला आहे आजपर्यंत त्याच्यापेक्षा अधिक पुरुषार्थ सात तत्वाचा निर्णय करण्यासाठी, देवशास्त्र गुरुचा निर्णय करण्यासाठी, आपल्या आत्मस्वभावाचा निर्णय करून त्याची अनुभूती घेण्याकडं अधिक प्रयत्न केला, अधिक पुरुषार्थ लावला पाहिजे. कारण धर्माचं मूळ सम्यक दर्शन आहे.
आपण दुसऱ्यामध्ये पुरुषार्थ लावतो आहे आणि जिथं पुरुषार्थ पहिल्यांदा लावायला पाहिजे तिथं कमी लावतो किंवा लावतच नाही. बहुतेक जीव लावत नाही असं आहे ना त्या ठिकाणी. दर्शन मूलो धम्मो हे वाक्य फार महत्वाचं आहे. म्हणजे दर्शन हे धर्माचं मूळ आहे. म्हणून जे तम सोवून सत्कण नाही म्हणून हे कर्णसहित पुरुषा कर्ण सांगितलं ना सांगितलं. कारण हे सम्यक दर्शन देशनालब्धीशिवाय होत नाही. मूळ निमित्त कारण देशनालब्धीच आहे. बाकीची निमित्त कारण असतील पण ते नियामक कारण नाही. नियामक कारणामध्ये येत नाही. अभिप्राय ज्ञानीचा जिनसूत्र जिनसूत्रच कानावर पडतील तर ऐकली जातील आणि अन्यथा कसं. म्हणजे मूळ नियामक कारण पंचेंद्रिय पाहिजे, मन सहित पाहिजे त्या ठिकाणी. तर आणि हे कानामध्ये जर अमृत पडेल तम सोवून सत्कण नाही. किती एक एक शब्द महत्वाचा आहे. तुला कान प्राप्त झालेत ना हे कर्णसहित पुरुषा तू हे अमृत ग्रहण कर. जिनसूत्र ऐक, जिनवचन ऐक. कारण हे नियामक कारण आहे. कोणाला जे सम्यक दर्शन प्राप्त झालेले आहे त्या जीवांना आजपर्यंत देशनालब्धीशिवाय झालेलंच नाही. देशनालब्धी हे त्याचं मूळ कारण आहे, नियामक कारण आहे, निश्चित कारण आहे. बाकीची कारणं देवदर्शन वगैरे हे आहेत ते नंतर तिथे ज्यावेळेला तो जिनसूत्र ऐकेल, जिनेंद्र भगवान कसे आहे ते समजेल त्यावेळेलाच त्याचं देवदर्शन तरी होऊ शकतं. अन्यथा देवदर्शन कसं होईल. जिनसूत्राच्या द्वारे देवाचं स्वरूप समजेल तर ते देवाचं तो दर्शन करेल. अन्यथा म्हणून नियामक कारण निश्चित कारण त्या ठिकाणी काय आहे देशनालब्धी आहे. म्हणून तम सोवून सत्कणणे आणि असं त्याला त्या जिनवचनाला ऐकून हे कर्णसहित पुरुषा ऐकून तुला जर कान मिळालेले आहेत तर तू त्याचा सदुपयोग कर जिनसूत्र ऐकण्यासाठी. दर्शने मिनवणं वंदित हो. पुढचं आणखी एक वन महत्वाची पिढी जे सम्यक दर्शनाने रहित आहे. भले त्या ठिकाणी ते लग्न दिगंबर असतील, परिवाराचा त्याग केलेला असतील तरी सुद्धा ते दर्शनाने रहित आहेत. त्यांना नमस्कार करू नको, अनुमोदन देऊ नको. कारण कृतकारिक अनुमोदनेचं फळ एक आहे. किती महत्वाचं हा सूत्र आहे. दर्शन मूलो धम्मो होईतो जिनवरे स्थानम. सम्यक दर्शन हे धर्माचं मूळ आहे. अशा प्रकारे जिनेंद्र भगवंताने आपल्या शिष्यांना उपदेश दिलेला आहे. आणि शिष्यगण त्याला तुम्ही या कर्णसहित पुरुषा त्याला ऐकून जे दर्शनहीन आहे न वंदित हो त्यांना वस्त्रहीन तोंडवंदित सूत्र आलेलं आहे ना. जरी वस्त्ररहित असेल तरी सुद्धा त्याला नमस्कार करू नका. ज्याला सम्यक दर्शन नाही त्या ठिकाणी बाह्य व्यवहार चारित्र आहे तरी सुद्धा तो नमस्कार करण्यायोग्य नाही. पण ही परीक्षा केव्हा होईल. स्वतःला सम्यक दर्शन असेल तर, स्वतः चौथीत असेल तर पहिलीवाल्याची परीक्षा करू शकेल. अन्यथा कशी कर. म्हणून तू बाकीचं करत बसण्यापेक्षा आधी सम्यक दर्शन प्राप्त कर. त्या ठिकाणी जिनसूत्र ऐक, स्वरूप काय आहे ते जाण. देवशास्त्र गुरुचं पहिल्यांदा त्या ठिकाणी वचनाच्या द्वारे निर्णय कर. सविकल्प त्या ठिकाणी विकल्पात्मक हा निर्णय होईल. त्या ठिकाणी हे जिनसूत्र काय सांगतात. ते चारित्र बाह्य चारित्र व्यवहार चारित्र आहे. ते मंद कषाय आहे. तू कशाला नमस्कार करतो आहे. मंद कषायाला. चारित्र हा कशाचा आहे. मोह क्षोभ रहित परिणामाचा आहे. त्याच्याकडे लक्ष गेलं नाही. हा म्हणतो मंद कषाय आहे. उन्हात चालतो थंडीत वगैरे त्या ठिकाणी अशा प्रकारे नग्न दिगंबर आहे, अमुक आहे तमुक आहे. सगळे मंद कषाय भाव आहे. त्याच्यामुळे तो कुठं जाईल. स्वर्गामध्ये जाईल भले व्यवहार चारित्र्याचं पालन करून. पण त्याच्यानंतर तो कुठं जाईल. देव इंद्रिय भया. नंतर तो एक इंद्रियामध्ये जाईल त्या ठिकाणी. असं आहे ना त्या ठिकाणी. पण की तू आपल्या उपयोगाला आपल्या म्हणजे याचं नाव सम्यक चारित्र आहे. उपयोग आपला आहे आणि तो आपल्यामध्ये त्याला तो चारित्र मानतो. तिथे तर याचंच मिथ्यात्व सिद्ध झालं. याला अजून यथार्थ ज्ञान नाही. जीव देह तो एक कीने शरीराच्या बहिरात्मा आहे. तूच स्वतः मिथ्या दृष्टी आहे. तुला चारित्र काय आहे याची खबर नाही. त्या ठिकाणी चारित्र हे आत्म्याची परिणती आहे की शरीराची परिणती आहे.
आत्म्याची अशी परिणती होत असताना शरीराच्या क्रिया कशा होतात हे व्यवहारिक जीवाला समजण्यासाठी त्याला व्यवहार चारित्र्य ही संज्ञा दिली. व्यवहाराने उपचाराने त्याला चारित्र्य म्हटलं. म्हणजे अंतरंगामध्ये निश्चित चारित्र्य नाही आणि असं व्यवहार चारित्र्याचं पालन करेल, त्याच्या याची मंदता करेल तर तो जीव स्वर्गात जाईल, परंतु त्याच्या पुढच्या भवामध्ये तो नियमाने निरोधामध्ये जाईल. हजारो असंख्यात जीव स्वर्गामध्ये आहे, त्यातले 99% जीव पुन्हा एकेंद्रिय होतात. याची गोष्ट लक्षात काय सांगितलं, आपण गेलो ना कित्येक वेळा स्वर्गात गेलो नाही काय, पुण्यभाव से स्वर्गाधिक फल आहे ना, पुण्य भावाच्या द्वारे स्वर्गाधिक फळ किती वेळा प्राप्त केलं, अनंत वेळा प्राप्त केलं त्या ठिकाणी, परंतु सम्यक दर्शन प्राप्त केलं नाही आणि त्यामुळे संसारामध्ये भ्रमंती करत राहिला. इतके जीव स्वर्गामध्ये आहेत त्याच्यामुळे स्वर्गात जायचं आणि त्या ठिकाणी सम्यक दर्शन प्राप्त केलं नंतर त्या स्वर्गाच्या वैभवामध्ये त्या ठिकाणी आसक्ती वगैरे, स्वर्गातले जीव त्या ठिकाणी एकेंद्रिय पण होऊ शकतात, परंतु नरकातला जीव कधी एकेंद्रिय होत नाही, 4 इंद्रिय पण होत नाही, पंचेंद्रियामध्ये अमनस्क पण होत नाही. नरकातला 7व्या नरकातला जरी जीव असेल तर वर आल्यानंतर तो मनुष्य किंवा तिर्यंकित होणार आणि मन सहितच, पण स्वर्गातला देव मन रहित होतो, एकेंद्रिय पण होतो. त्याची कमाल आहे. असं का? स्वर्गातले देव काय पाप करतात आणि नरकातले जीव सतत रडतायत, मारकाट करतायत, एक क्षण देखील चैन नाही, शांतता नाही, धर्म करत नाहीत आणि ते मनुष्य आणि समनस्क होतात. म्हणजे नरकामध्ये गेला तर वर येऊन पुन्हा मन सहित पण धर्म करण्याची त्याला संधी आहे, पण स्वर्गात गेला तर विषय भोगामध्ये असा तिप्त होतो की मनाला पण हरवून बसतो. मनच विषय भोगामध्ये रमतं ना त्या ठिकाणी, आणि मन देखील त्याचा दुरुपयोग केला, स्वर्गात गेला आणि मन विषय भोगामध्ये असं रमलं मरेपर्यंत, सागरोपम काळपर्यंत की त्या ठिकाणी पुढच्या भोगामध्ये मन रहित बनला. काय उपयोग, कोण त्याला उपदेश देणार? कसे व्यवस्था या ठिकाणी व्यवस्था अशी आहे म्हणजे त्या ठिकाणी आपल्याच कार्यात आपल्या कर्तृत्वाचंच फळ आहे ना, आपल्याच परिणामाचं फळ आहे. स्वर्गात गेला आणि तिथं मन अशा प्रकारे रमलं विषय भोगामध्ये, स्वर पदार्थामध्ये, सवय नाही, टाईम नाही त्या ठिकाणी, आत्मस्वभावाचा विचार करायला पण टाईम नाही. नरकातला जीव तर पश्चाताप करतो, विचार करतो, आपण इथं का आलो, कशामुळे आलो, आता असं करायचं नाही वगैरे, आलोचना करतो वगैरे आणि त्यामुळे पुण्य बांधतो. आणि स्वर्गातला देव आहे तो एवढ्या पुण्याच्या वैभवामध्ये पडून देखील त्याच्यामध्ये अधिक लिप्त होतो, पाप बांधतो. कर्तम सोवून सत्कळणे दर्शन हिनवण वंदितो, म्हणून या ठिकाणी सम्यक दर्शनाने रहित जो जीव आहे त्याला नमस्कार करू नका. म्हणजे या ठिकाणी सम्यक दर्शनाची महिमा आहे. लक्ष कुठं आहे, मला पण सम्यक दर्शन प्राप्त करायचं आहे, मी का नमस्कार करायचा याला, पहिलं मला सम्यक दर्शन प्राप्त करायचं. याच्याकडे आहे का? फुकटचा कोण नमस्कार करेल? राजाला देखील जो समयसारमध्ये आलं ना त्या ठिकाणी की हा धनवान समजून, हा राजा समजून तो त्याला नमस्कार करतो, त्याची सेवा करण्यासाठी जातो त्या ठिकाणी, आणि त्याच्याकडे धन नसेल, तो मदत करणारा राजा नसेल तर तो जाईल का त्याच्याकडे? नादून नाही, जाणून, राजाला जाणून हा राजाच आहे आचरण करतो, त्या ठिकाणी तो सेवा वगैरे करतो. त्याचं हा राजा आपल्याला सेवा केली असताना धनसंपत्ती देईल, आपल्याला मदत करेल, आणि जर तो करणार नसेल तर तो कोण फुकट पाया पडेल, त्याच्यात कोणी पडणार नाही. तसं ज्याच्याजवळ सम्यक दर्शन नाही, आपल्याला मूळ पाहिजे ना सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याच्या प्राप्तीसाठी तर आपण देवशास्त्र गुरुला बसतो, हेतू आहे ना. कालच सांगितलं एक अंतरंगामध्ये असा भाव म्हणजे सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याची मोहरहित, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य पॉझिटिव्ह झालं आणि मोहरहित हे निगेटिव्ह झालं, एकच आहे. मोहाचा नाश होतो तो सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य शस्त्राच्याच द्वारे होतो. साधन काय आहे? सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य, आणि साधन सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य दाखविणारे कोण आहे? मोहरहित भगवान आहे. आणि हे मी मोहरहित भगवंतांना नमस्कार करण्यासाठी, त्यांची पूजा करण्यासाठी, त्यांचं दर्शन करण्यासाठी चाललो आहे असा भाव घरातून बाहेर पडताना यायला पाहिजे. कशासाठी? मला पण मोहरहित व्हायचं आहे. कारण हा मोहच मला संसारामध्ये फिरवायला कारण आहे. मी संसारामध्ये आजपर्यंत कशामुळे फिरलो? म्हणजे भ्रम्यो अपनको आप विसरी आप अपनाये विधी फल पुण्य पाप निजको परको करता पिछान परमे अनित्यता इष्ट ठान. म्हणजे भ्रम्यो अपनको विसरी आप, या संसारामध्ये
का भ्रमण करतोय? आपण को विसरी आहात, मी स्वतःला विसरून, कशामुळे? मोहाने, है ना. आणि निज को पर को करता छान, स्वतःला पर, पराला स्व मानून अशीच आपली ओळख करतोय. आणि पराची ओळख करून घेतो, शरीराची वगैरे करून घेतो, त्याचं नाव वगैरे. निज को पर, परालाच आपलं मानलं आणि पराच्याद्वारे आपण ओळख करतो. निज को पर, पर को आप, अशा प्रकारे त्या ठिकाणी पैशान करवितो, ओळख करवितो. मी वास्तविक कोण आहे? देवशास्त्र गुरु, त्या ठिकाणी देखील ओळख, आत्म्याची ओळख करणे हे मुख्य कर्तव्य आहे त्या ठिकाणी. तर मोहाचा ज्याने नाश केलेला आहे त्यांना नमस्कार करण्यासाठी मी आलेलो आहे. कारण आपण दर्शन मोहाचा पण आणि चारित्र्य मोहाचा पण नाश केलेला आहे. मिथ्यात्व आणि कषाय भावाचा पूर्णतः नाश केलेला आहे. आणि हे भगवान माझं मिथ्यात्व आणि कषाय भाव कसे नष्ट होतील, दर्शन मोह आणि चारित्र्य मोह कसा नष्ट होईल, त्याचा उपाय सांगणारं वचन आपल्याशिवाय अन्य कोणाचं असू शकत नाही. तर आपण नाश केलेला हा ना, दुसरे कसे सांगतील? त्यांनी नाशच केलेला नाही तर ते उपाय कसे सांगतील? उपाय सांगणारे पण कोण असले पाहिजे? आपलं आहे ना त्या ठिकाणी. मला सांगितलं ना, ज्याला डॉक्टरचं ज्ञान आहे, ज्याला डॉक्टरी विद्या शिकायची तो कोणाकडे जाणार? डॉक्टरचं ज्ञान आहे का इंजिनियरचं ज्ञान असलेल्याकडे जाईल आणि मला डॉक्टरीचं ज्ञान शिकवा. तसं या ठिकाणी मोह नाश करण्याचं ज्ञान कोणाकडे आहे? जिनेंद्र भगवंताकडे आहे. त्यांची ओळख कर. खऱ्या देवशास्त्रामध्ये मोहाचा नाश करण्याचं ज्ञान आहे. मग आणि ते ज्ञान तू दुसऱ्याकडे जर शोधत बसलीस तर तुला ते ज्ञान कसं प्राप्त होईल? शक्य आहे का? अतिशय गुरु आहे ते गुरुच नाही तर काय करणार? त्यानुसार जो शिष्य वागतो तोच पूजा करायचा. रसिक, आणि तू रसिक बनून ऐक. आणि ते ऐकताना पण कसं रसिक बनून ऐक त्या ठिकाणी. आत्म्याचा रसिक त्या ठिकाणी बनल्याशिवाय सम्यक दर्शन होणार नाही. विषयांचा रसिक असतील तर सम्यक दर्शन कसं होईल? तरी तू आत्म्याचा रसिक बन, सेकंदरीय ज्ञानाचा रसिक बन आणि ही गोष्ट ऐक, वचन ऐक, तर तुला सम्यक दर्शन प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. सम्यक दर्शन है मूल जिसका ऐसा जिनवर द्वारा उपदेशित धर्म है. आपले तीर्थंकर, आपले 24 तीर्थंकर भगवान, अनंत केवरी भगवान यांनी सांगितलेला धर्म कसा आहे, यांनी उपदेशलेला धर्म कसा आहे? सम्यक दर्शन ज्याचं मूळ आहे. सम्यक दर्शन ज्याचं मूळ आहे. कुठलंही शास्त्र काढा तुम्ही, पहिलं सम्यक दर्शनाचंच वर्णन येणार. रत्नकरणी श्रावकाचार काढला तर त्याच्यामध्ये दर्शन अधिकारच आहे ना. सदृष्टी ज्ञान वृत्तानी तत्वार्थ सूत्र काढलं तरी त्याच्यामध्ये पहिला शब्द सम्यक दर्शनच आहे. सम्यक दर्शन ज्ञान चारित्राणी मोक्ष मार्ग. हा कोणत्या शास्त्रात सांगितलं नाही? बरोबर आहे, कोणत्या शास्त्रात सांगितलं नाही. असं एक शास्त्र नाही त्या ठिकाणी. दिगंबर जिनमतामध्ये की सम्यक दर्शन हा पहिला शब्द आहे. कुठलं पुरुषार्थी उपाय काढा, कोणतंही काढा शास्त्र, षडाला काढा, पहिलं या ठिकाणी अष्टपाहूड काढा, दर्शन पाहूड पहिला, त्याचं पहिलं दुसरं बदली आहे दर्शन मूल गम्य. त्या दुसरी गाथा आहे, पहिली मंगलाचरणाची आहे त्या ठिकाणी, दुसरी गाथा आहे, सुरुवात आहे दर्शन पाहूड. कोणताही ग्रंथ काढा सम्यक दर्शन, या सम्यक दर्शनासाठी आपण किती बल लावलं पाहिजे विचार करा. असं सम्यक दर्शन मी प्राप्त करूनच राहणार, नाहीतर हा भाव निष्फळ गेला. हा मनुष्य भाव आहे ना, जैन कुल आहे ना, हे इतकी अनुकूलता प्राप्त झाली, पण जर सम्यक दर्शन प्राप्त केलं नाही तर आहे ना, पूजेमध्ये देखील हा म्हणतो ना, सम्यक दर्शन प्राप्त होतो सफल बने मानव जीवन. सम्यक दर्शन जर प्राप्त होईल तर माझं मानव जीवन. भावना तर करा, रोज मंदिरात येऊन सम्यक दर्शन प्राप्तीची भावना करा. शास्त्र स्वाध्याय करत असताना, व्रत उपवास नियम करत असताना, तीर्थयात्रेला गेला असताना कशाची भावना करा? सम्यक दर्शन प्राप्तीची भावना तर करा. भावना करे तर आज नाही उद्या अशी भावना पण ज्याला येईल नाही तर सम्यक दर्शन केव्हा होतं है ना. भावना करेल तो त्या सम्यक दर्शनाच्या प्रति उद्युक्त होईल. त्याचं चिंतन मनन त्या ठिकाणी 8 मन दोषाने रहित, 25 त्या ठिकाणी 8 गुणाने सहित, 25 दोषाने रहित असं सम्यक दर्शन, अशी भावना करणाऱ्याला सम्यक दर्शन उत्पन्न होतं. असं पण आलं ना शास्त्रामध्ये. जो 8 गुणाने युक्त, 8 दोषाने रहित,
25 दोषाने रहित, 3 मूढता वगैरेने रहित सम्यक दर्शन प्राप्त करण्याचा विचार करतो, चिंतन करतो, त्या जीवाला सम्यक दर्शन प्राप्त होते. सम्यक दर्शन हे मूल जिसका एका जिनवर द्वारा उपदेशित धर्म है. धर्म काय आहे त्या ठिकाणी? सम्यक दर्शन ज्याचं मूळ आहे असं जिनेंद्र भगवंताच्या द्वारा उपदेशलेला धर्म आहे. उसे सुनकर त्याला ऐकून हे कर्णसहित पुरुषो यह मानव की सम्यक रहित जीव वंदना योग्य नहीं है. हे जाणून त्या ठिकाणी हे मानव असं मान की सम्यक्त्व रहित जीव वंदना योग्य नहीं है. सम्यक्त्व रहित जे जीव आहे ते वंदना करण्या योग्य नाही. जो आप कुगुरु के श्रद्धांत से सम्यक कैसे हो सकता है? मग तो कुगुरु क्या मानव म्हणजे मान असं श्रद्धान कर त्या ठिकाणी की जे सम्यक्त्व सहित आहे ते वंदन करण्या योग्य आहे, सम्यक्त्व रहित वंदन करण्या योग्य नाही. जो आपको गुरु की श्रद्धा सहित सम्यक्ति कैसे हो सकते हैं? मग कुगुरु कुदेव वगैरेच्या श्रद्धा सहित सम्यक दर्शन कसं होऊ शकेल त्या ठिकाणी? बिना सम्यक्त्व अन्य धर्म भी नहीं होता. सम्यक्त्वाशिवाय अन्य धर्म पण होऊ शकत नाही. अन्य धर्म म्हणजे अन्य मुसलमान ख्रिश्चन वगैरे अन्य धर्म म्हणजे बाकीचे व्रत उपवास नियम संयम ज्ञान वगैरे देखील होऊ शकत नाही. सगळ्या शास्त्राचं जरी ज्ञान झालं प्राप्त होईल. अन्यथा त्याच्यामध्ये पण एक आलं ना शरीरामध्ये झालं. आणि सम्यक्त्व रहित किती पण ज्ञान करेल याच्यामध्ये कार्तिकेय परीक्षेमध्ये गाथा आली ना, जोणवी जानवी अप्पम ज्ञानस्वरूपम शरीरतो भिन्नम सोणवी जानवी सत्यम आगम पाडम गुणतोही. सम्यक्त्व रहित जोणवी जानवी अप्पम ज्ञानस्वरूपम शरीरतो भिन्नम, जो आपल्या आत्म्याला ज्ञानस्वरूपी शरीरापासून भिन्न अशा प्रकारे जाणत नाही, मानत नाही, तो है ना सो नवी जानवी सत्यम, तो काही पण शास्त्र जाणत नाही. सगळे शास्त्र पाठ आहेत पण शास्त्र सो नवी जानवी सत्यम आगम पाडम कुणंतोही. किती आगमाचा पाठ केला तरी सुद्धा तो काही जाणत नाही. कारण हे आगम कशासाठी आहे? आपल्या आत्म्याला ज्ञान स्वरूपी जाणून क्षेत्रापासून परद्रव्यापासून परभावापासून भिन्न जाणण्यासाठी आहे ते शास्त्र. आणि त्यांनी सगळे शास्त्र पाठ केले परंतु आपल्या आत्म्याला जाणलं नाही ज्ञान स्वरूपी. आपल्या स्वरूपाची निश्चिती केली नाही. मी कसा आहे? मी सदाकाल ज्ञान स्वरूपी आहे. मी ध्रुव ज्ञान स्वरूपी आहे. ध्रुव म्हणजे सदाकाल त्या ठिकाणी ज्ञान स्वरूपीच आहे. कुठेही गेलो तरी माझं स्वरूप आपल्या स्वरूपाला विसरून गेला आणि परालाच आपलं रूप मानून कसं कशी आहे कोणालाच जाणत नाही त्या ठिकाणी. आपल्याला ज्ञान स्वरूपी ज्ञान आधी पहिल्यांदा मान त्या ठिकाणी. त्याच्याशिवाय तो समाज जीव आणि अजीवाला जाणत नाही त्या ठिकाणी. तर तो सम्यक दृष्टी कसा होईल? जीव अजीवाला न जाणणारा जीव सम्यक दृष्टी होत नाही. जीव काय आहे, अजीव काय आहे, शरीर काय आहे, राग द्वेषाधिक काय आहे, मोहभाव काय आहे आणि आपलं ज्ञान स्वरूप काय आहे, अशा प्रकारे भेदज्ञान करेल तो सम्यक दृष्टी होतो. अलग लक्षण त्याशिवाय सम्यक दर्शन प्राप्त होत नाही. सम्यक दर्शन प्राप्त होण्यासाठी काय करावं लागेल त्या ठिकाणी? आपल्याला ज्ञान स्वरूपी आपलं ज्ञान स्वरूप आहे शरीरापासून भिन्न आहे. शरीर काही जाणण्याच्या स्वभावाला नाही, मी सदाकाळ जाणण्याच्या स्वभावाला आहे. जो जाणतो पाहतो तो कोण आहे? ते डोळे आहेत, कान आहे. जे जाणतात पाहतात ते डोळे कान नाही. डोळे जाणत नाही, डोळे पाहत नाही, कान ऐकत नाही. जाणणारा पाहणारा तो मी आहे. जो जाणतो पाहतो असा जो ज्ञानस्वरूपी आहे तो मी आहे. शरीर जड आहे. विचार करा असा सम्यक दर्शन का प्राप्त होणार नाही? अवघड गोष्ट आहे. किरींची जीव प्राप्त करतो हा विचार करत नाही. मी कोण आहे हा विचार करा रोज. सकाळी उठल्यापासून विचार पहिला हा विचार मनात यायला पाहिजे की मी कोण, माझं स्वरूप काय आहे. मी ज्ञान स्वरूप आहे. मी मनुष्य नाही, मी स्त्री नाही, मी ज्ञान स्वरूपी आहे. अलग नाही. शरीर जड आहे, इंद्रिय जड आहे, त्याच्यामध्ये जाणण्याचे ऐकण्याची शक्ती नाही. जो जाणतो आहे ऐकतो आहे तो कोण आहे?
मी आहे ही जाणण्याची ऐकण्याची शक्ती आता विकसित झाली त्या ठिकाणी, म्हणून आनंद येतो आहे. आणि जरी शक्ती नसती तर तुला आनंद कुठून आला असता? एकेंद्रियाधिक पर्यायामध्ये धुरळ मुंगी वगैरे याच्यामध्ये जाणण्याची शक्ती अल्प आहे, त्यामुळे ती जीव किती दुःखी आहे. तुझा एवढा विकास झाला तर कशामुळे विकास झाला? धनसंपत्तीमुळे तुला आनंद आहे, शरीरामुळे तुला आनंद आहे, आणि ते तर जड आहे. तुझ्या जाणण्या आणि पाहण्याच्या शक्तीमुळे तुला आनंद आहे. आणि त्याला तरी दोन करून टाकले, एकदम आणि नाही धनसंपत्ती असेल तर सुखी. त्या जाणण्या आणि पाहण्याच्या शक्तीकडे कोणाचं लक्ष जात आहे? हे धन आहे, याला जर जाणण्याची शक्ती नसेल तर तो आनंदी असेल का, सुखी असेल का? त्या ठिकाणी त्याला सुख येईल का? विचार करा की जरा त्या ठिकाणी. जाणणे पाहणे या ठिकाणी ही शक्ती माझ्यामध्ये सदाकाळ पडलेली आहे. तिचा आता थोडा विकास झाला, अल्पता अत्यंत थोडा विकास झालेला आहे या ठिकाणी, आणि हा पण पराधीन आहे. तरी सुद्धा या ठिकाणी इतर जीवापेक्षा तो सुखी मानतो. आणि जर याचा अत्यंतिक विकास झाला तर तो किती सुखी असेल. आपला विकास कशामध्ये आहे? आपल्या ज्ञानदर्शन शक्तीचा विकास करण्यामध्ये आपला विकास आहे, आणि ज्ञानदर्शनाची हीनता होण्यामध्ये आपली हीनता आहे. असा मी ज्ञानदर्शन स्वरूपी आहे, जाणण्या आणि पाहण्याच्या शक्तीवाला आहे. जो ऐकतो, पाहतो, जाणतो तो मी आहे. अशा प्रकारे निर्णय करा. शरीरापासून भिन्न आहे, रागद्वेषापासून भिन्न आहे. रागद्वेषामुळं ही जाणण्याची शक्ती घटते. रागद्वेष घटतील तर जाणण्याची शक्ती वाढते. याचं नाव धर्म आहे. कुठेही बघा रागद्वेष नष्ट होतील, याच्यामध्ये आला नाही श्लोक या ठिकाणी दोघा 48 असेल मला. 48 रागद्वेष मद सोडून जो निज आत्म्यात लीन होतो, जिनेश्वराने सांगितले तो निश्चित मोक्षा जातो. रागद्वेष मोहाचा त्याग करून जो आपल्या आत्मस्वभावामध्ये निवास करतो, आत्मस्थ होतो, त्याला जिनेंद्र भगवंताने धर्म म्हणून म्हटले आहे. बघा धर्म कशाला म्हटलं? आणि पूजन अर्चन व्रत उपवास त्याला धर्म म्हटलेलेच नाही कुठं. याला जिनशासनामध्ये पुण्य म्हटलेलं आहे. धर्म काय सांगितलं? राग द्वेष मोहाचा त्याग करून. स्पष्ट अर्थ त्या ठिकाणी, अर्थाकडे पण लक्ष द्या. जो आपल्या आत्मस्वभावामध्ये निवास करतो, आत्मस्थ होतो, त्याला जिनेंद्र भगवंताने धर्म म्हणून म्हटले आहे. हाच धर्म पंचम गतीला पोहोचवितो. राग देशाचा त्याग करून जो आत्मस्वभावामध्ये निवास करतो, आत्मस्थ होतो, त्याला जिनेंद्र भगवंताने धर्म म्हणून म्हटले आहे. हाच धर्म पंचम गतीला मोक्षाला पोहोचवितो. जीवद्रव्याची वितराग पर्याय धर्म होय. समता, शांती, समाधान, समभाव, संवर, निर्जरा, मोक्ष ही सर्व धर्माला स्पष्ट करणारे अन्य शब्द समजावे. वास्तविक धर्म प्रगट झाला असताना अथवा प्रगट होण्यासाठी जे बाह्य उपाय आहेत त्यांना देखील शास्त्रामध्ये व्यवहाराने धर्म शब्दाने संबोधले आहे. असं या ठिकाणी वितराग पर्याय प्रगट होण्यासाठी, रागद्वेष मिटण्यासाठी, वितराग पर्याय प्रगट होण्यासाठी पॉझिटिव्ह, रागद्वेष मिटण्यासाठी निगेटिव्ह. या ठिकाणी त्याच्यासाठी जो बाह्य प्रयत्न देखील आहे, पूजन अर्चन शास्त्र स्वाध्याय स्तुती वंदना पूजा, हा कशासाठी? वितराग भाव प्रगट करण्यासाठी, रागद्वेष मिटण्यासाठी. हे जे बाह्य उपाय आहेत त्यांना देखील शास्त्रामध्ये व्यवहाराने धर्मशब्दाने संबोधले आहे. वास्तविक तो धर्म नाही. तो धर्मासाठी जर करत असेल, म्हणजे रागद्वेषाने रहित होण्यासाठी करत असेल, त्या ठिकाणी वितराग भाव प्रगट होण्यासाठी करत असेल तर तो व्यवहार, त्याला व्यवहाराने धर्म म्हटलं. आपलंच म्हटलेलं आहे. बात 4 प्रकाराने व्यक्त केली त्या ठिकाणी. अहिंसा परमो धर्म, दया धर्म, त्या ठिकाणी दशलक्षण धर्म, रत्नत्रय धर्म, सगळे एकाच शब्द आहे. वितराग होण्यासाठी आहे, रागद्वेष नष्ट करण्यासाठी आहे. बरोबर आहे. हे चारित्र्यम फलितम. लगेच लोकांचं लक्ष करून जायचं चारित्र्य म्हणलं की चारित्र्यम फलितम. चारित्र्य खरोखर धर्म आहे, कारण चारित्र्य आत्म्याचा स्वभाव आहे आणि तो मोहक्षोभ रहित परिणाम आहे, समभाव आहे. रागद्वेष रहित परिणाम म्हणजे नास्ती रूपाने सांगितलं, अस्ती रूपाने म्हणजे वितराग भाव जे परिणाम आहे.
त्याचं नाव चारित्र्य आहे. चारित्र्य कशाला म्हणायचं याची देखील लोकांना कल्पना नाही. चारित्र्य म्हणले की लोकांचं लक्ष शरीराकडे जातं. म्हणजे त्याचं अजून विपरीत मान्यता देह जीव को एक की नाही ही मान्यता अजून त्याची चुकली नाही. चारित्र्य कोणाचं त्याच्यामध्ये चरतो रमतो ते चारित्र्य. आपल्या आत्मगुणामध्ये आत्मस्वभावामध्ये जो रमतो चरतो त्याचं नाव चारित्र्य. तर बिना सम्यक अन्य धर्म की नहीं होता, धर्म के बिना बंधन योग्य कैसे होगा. आपण धर्माला नमस्कार करतो, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याला नमस्कार करतो, अहिंसा परमो धर्माला नमस्कार करतो आणि सम्यकत्वाशिवाय धर्म होऊ शकत नाही. धर्मरूपी वृक्ष उगवू शकत नाही, अंकुर पण फुटू शकत नाही. कारण सम्यक दर्शन हे त्याचं मूळ आहे. बी पेरले नाही तर अंकुर कसा फुटेल. त्याने खूप मशागत केली, रोज पाणी घालतोय, 6 महिने झालं पण वृक्षच उगवेना, धान्य काही उगवेना का. बी पेरायचं विसरला. बाकी सगळे कष्ट करतो आहे, खूप कष्ट केले त्यानं सगळी जमिनीची लेवल केली, मशागत केली, तण काढले, सगळं केलं, परंतु बी पेरायचं विसरला. आजपर्यंत अशी स्थिती झाली आपली. सम्यक दर्शनरूपी बी पेरलेच नाही त्या ठिकाणी आणि त्यामुळे काय झालं, धर्मांचा अंकुर पण फुटला नाही. आणि बीज नाही तर अंकुर कसा फुटेल. बिना सम्यक अन्य धर्म की नहीं होता, धर्म के बिना वंदने योग्य कैसे होगा. ज्याच्याजवळ धर्म नाही तो वंदना योग्य कसा होईल. कशाला नमस्कार करतो आपण, शरीराला नमस्कार करतो. पुढं आले नाही अष्टकाऊमध्ये नवी देहोवंदी देई, नवी गुलव्य, नवी जाई. त्या ठिकाणी देहवंदनीय नाही, कुल वंदनीय नाही, जाती वंदनीय नाही, अजून एक काहीतरी दिलं त्या ठिकाणी. तर ज्याला त्या ठिकाणी आत्मस्वभावाचं भान नाही, ज्याच्याजवळ धर्म नाही तो वंदनीय नाही. कारण नमस्कार जे प्राप्त करायचं त्याच्यासाठी नमस्कार केला जातो आणि तोच त्याच्याजवळ नाही, धर्महीन नाही तो. पुढे एक श्लोक येणार आहे तो त्या उसाच्या तुऱ्याप्रमाणे. उसाचा जो पांढरा तुरा असतो ना, उसाचं फूल त्या ठिकाणी ते काही उपयोगाचं नसतं, तसं तो त्या ठिकाणी काही उपयोगाचा नाही. धर्माची आत्मानुशासन गुडक्याचा भाग काही उपयोगाचा नाही, पुऱ्याचा भाग काही उपयोगाचा नाही, मधला भाग किडलेला आहे, अनेक प्रकारच्या आदिव्याधीने सहित आहे ते त्या ठिकाणी. परंतु तो जर पेरेल, धर्मामध्ये रावेल तर त्याच्यातून अनेक ऊस उगवतील आणि त्याचा स्वाद पण उत्तम असेल. जे दंसणेषु भट्टा नाणे भट्टा चरित्र भट्टाय हेदे भट्ट विभट्टा ते संविजणं विनाशन्ति. जे दंसणेषु भट्टा, जे सम्यक दर्शनाने भ्रष्ट आहेत, ते ज्ञानाने पण भ्रष्ट आहेत आणि चारित्र्याने पण भ्रष्ट आहेत. तर कोणी म्हणेल खूप चारित्र आचरण पाळतात, पण सम्यक दर्शनाने मूल में भूल आहे ना. मुळात सम्यक दर्शनाने भ्रष्ट आहेत, ते ज्ञानाने पण भ्रष्ट आहेत, चारित्र्याने पण भ्रष्ट आहेत. एदे भट्ट विभट्टा, ते सगळ्यामध्ये भ्रष्ट आहेत. सेतम विजनम विनाशन्ति, ते बाकीच्या जीवांचा पण नाश करतात म्हणजे नाश करण्यामध्ये निमित्त पडतात. जो सम्यक दर्शन में भ्रष्ट है, ज्ञान में भ्रष्ट है, चारित्र भ्रष्ट है, वे जीव भ्रष्ट से भ्रष्ट है. जे सम्यक दर्शन श्रद्धा पण नाही त्याच्याजवळ, ज्ञान पण नाही, चारित्र पण नाही, ते भ्रष्टामध्ये भ्रष्ट आहे. ते जीव भ्रष्ट से भ्रष्ट है. और जीव जो उनका उपदेश मानते हैं उन जीवों का नाश करते हैं, बुरा करते हैं. आणि जे जीव त्यांना भजतात, वंदन करतात, नमस्कारादिक करतात, त्यांचा उपदेश मानतात, ते त्या जीवांचा देखील ते नाश करतात. अर्थात त्यांचं वाईट होतं. अलग नाही. पुढे सांगताय फिर कहते जे दंसणेषु भट्टा वाये पाडन्ति दंसण धराणं ते होतील मुआ होई गुणदुल्लहा तैसिन. जे दंसणेषु भट्टा, सम्यक दर्शनाने जे भ्रष्ट आहे, श्रद्धाच नाही, त्याची बाकीच्या गोष्टीवर श्रद्धा आहे, धनसंपत्तीवर श्रद्धा आहे, अन्य वस्तूवर श्रद्धा आहे की आपल्याला हे सुख देतील आणि आपला आत्मा सुख देईल, आपला आत्मा सुखाचं कारण आहे याच्यावर श्रद्धा नाही, ते दुसऱ्याला श्रद्धा उत्पन्न करण्यामध्ये कसे निमित्त पडतील. जे दंसणेषु भट्टा पाये पाडन दंसण धराणं, आणि जे दर्शन सम्यक दृष्टी वगैरे जीव आहेत, सम्यक दर्शन धारण करू इच्छिणारे जीव आहेत, त्यांना आपल्या पाया वगैरे पडवितात. त्या ठिकाणी त्यांना पाय नष्ट होतात त्यांचे, म्हणजे ते काय होतात, वृक्ष होतात, एकेंद्रिय होतात.
त्यांना पाय शिल्लक राहत नाही त्या ठिकाणी. ते होनची लुल्ल मुवा, ते लुळे मुके बांगडे होतात, वही गुणगुल्ल हा तैसी, आणि सम्यक दर्शन ज्ञान चारित्र त्यांना अधिक दुर्लभ होतं. जो आपको सम्यक्त्व से भ्रष्ट है और सम्यक्त्वधारियों को अपने पैरों पड़ावाना चाहते हैं, चाहते शक्तीनं तर ते काय पाया पडू शकत नाही, पण इच्छा करतात याने आपल्याला नमस्कार केला पाहिजे, याने आपल्याला नमस्कार केला पाहिजे त्या ठिकाणी, असे चाहते हे वे लुले गुंगे होते. फळ तर परिणामाचं मिळत आहे. करेल न एखादा न करेल, एखाद्याला पाया पडवेल आणि नाही पण पडवेल, त्याबरोबर इच्छा आहे ना, या सगळ्यांनी माझ्या पाया पडलं पाहिजे. हे पडण्याचे जे भाव आहेत त्या ठिकाणी, अरे तुझ्या पाया तुझ्याजवळ सम्यक दर्शन ज्ञान चारित्र असेल तर सगळी देव देखील तुला वंदना करतील, इंद्र देखील तुला येऊन वंदना करेल, चक्रवर्ती पण येऊन वंदना करेल. मला वंदना कर म्हणण्याची काही गरज नाही त्या ठिकाणी. सहज नाही, सगळे ज्ञानी जीव, सगळे सम्यक दृष्टी जीव त्याला वंदना करतात, कोणी राहील नाही. जे सम्यक दृष्टी जितके जीव आहेत ते सम्यक दर्शन ज्ञान चारित्रवाल्याला वंदना करतातच त्या ठिकाणी. आले हात जोडला आणि पाया पडले एवढीच वंदना होत नाही. अंतरंगातून त्यांच्याप्रती श्रद्धा आहे, अंतरंगामध्ये त्यांच्याप्रती भक्तिभाव आहे, आदरभाव आहे त्या ठिकाणी. असे जे ज्ञानी जीव 3 लोकांमध्ये जेवढे आहेत, सम्यक दृष्टी जेवढे जीव आहेत ते त्यांना वंदना करतात. आलं लक्षामध्ये त्या ठिकाणी. जो आपको सम्यक्त्व से भ्रष्ट है और सम्यक्त्वधारियों को अपने पैरों पड़वाना चाहते हैं, वे लूले गुंगे होते हैं तथा स्थावर होते हैं तथा उनके बोधी की प्राप्ति महादुर्लभ होती है. त्यांना बोधी म्हणजे सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याची प्राप्ती महादुर्लभ होऊन जाते. आणखीन पण सांगणार आहेत ते उद्यापासून. ओम नमः शिवाय.